दरवर्षीप्रमाणे ठाण्यात आंबा महोत्सवाला सुरुवात झालेली आहे. आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत भाजपचे आमदार निरंजन डावखरे असतील या संजय केळकर. पाहायला गेलं तर दोघेही आंबे या ठिकाणी दोघेही जण आंबे चाकताना पाहायला मिळत आहेत. हातात दोन्ही आंबे घेऊन ते बघतायत. पाहायला गेलं तर डावखरे साहेब काय सांगाल? आंबा महोत्सवाची या ठिकाणी सर्वांना वाट पाहावी लागते. 1 मे आज महाराष्ट्र दिन आहे आणि सुरुवात चांगली झालेली आहे. केळकर साहेबांच्या माध्यमाने आणि पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी म्हणजे गेले 19 वर्ष सातत्याने हे आंबा महोत्सव भरवला जातो आणि कोकणातला जो आंबे बागायतदार आहे त्याला एक हक्काचं या इकडे मार्केट उपलब्ध होतं. त्याचबरोबर आपण बघतो की राज्यामध्ये आज अनेक ठिकाणी इतर राज्यांमधून आलेले आंबे आहेत आणि ते देवगडचे आंबे म्हणून विकले जातात. पण या आंबा महोत्सवामधनं खऱ्याखुरा देवगडचा आंबा, कोकणातला आंबा आपल्याला खायला भेटतो, चाखायला भेटतो आणि त्याचा एक आनंद घ्यायला भेटतो. ठाणेकरांना केळकर साहेबांच्या या महोत्सवाच्या पुढाकाराने निश्चितपणे एक चांगला लाभ होतो. युद्धाचा फटका, या अवकाळी पावसाचा फटका मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना बसलेला आहे. यावेळेस अवकाळी पावसामुळे आंब्याचा मोहर प्रत्येक ठिकाणी जवळपास बरेच ठिकाणी गळून पडलेला आहे आणि त्याच्यामुळे मगाशी केळकर साहेबांनीच हे माहिती पण सगळ्यांना सांगितली की 15%च जवळपास आंबे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत आणि त्याच्यामधला चांगला क्वालिटीचा आंबा या आंबा महोत्सवामध्ये आपल्याला बघायला भेटतोय. नक्कीच संजय केळकर साहेब आहेत आपल्यासोबत. केळकरजी काय सांगाल? दरवर्षीप्रमाणे यंदा देखील आंबा महोत्सव सुरुवात केलेली आहे. कशा प्रकारे प्रतिसाद ठाणेकरांचा मिळेल? ही महोत्सव तर आहेच, पण ही एक चळवळ आहे की आंबा उत्पादक शेतकरी आणि थेट ग्राहक आंबा उत्पादक शेतकऱ्याचा चांगला सेंद्रिय पद्धतीने काढलेला आंबा, कुठलीही प्रक्रिया न केलेला आंबा, हीच या आंबा महोत्सवाची खरी ओळख आहे. त्यामुळे दर्जेदार आंबा आणि वाजवी भावामध्ये मिळणारा आणि या चळवळीला खूप मोठा प्रतिसाद ठाणे सर्व परिसरातल्या लोकांनी कायम दिला आहे आणि त्यामुळे शेतकरी देखील आता यावेळेला तर 15%च पीक आलं आहे, तरी देखील ठाण्याला आंबा उत्पादक शेतकरी अगदी उत्साहाने येतात. कारण ठाणेकर खऱ्या अर्थाने त्यांचं स्वागत करतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा आंबा जो आहे तो या ठिकाणी विक्री पण होते आणि या 10 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात ठाणेकर वाटच बघत असतात. कारण 1 मेला जो सुरू होतो हे नक्कीच असतं आणि त्याच्यामुळे आता उद्घाटन व्हायच्या आधीच सुरू झालं आहे आणि मी आवाहन देखील करेन की अवश्य आमच्या या शेतकऱ्याला आपण ताकद द्या, बळ द्या. या आंबा महोत्सवाला भेट देऊन निश्चितपणे आंबा आणि बाकीचे जे काही पदार्थ आहेत त्याची देखील खरेदी अवश्य करा. अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे. तुम्ही लक्षवेधी देखील मांडलेले आहेत. पाहायला गेलं तर आखाती देशाचा फटका असेल, अवकाळी पावसाचा फटका, सरकार कशा प्रकारे शेतकऱ्यांच्या पाठीशी? शासन भक्कमपणे पाठीशी आहे. म्हणजे केवळ आंबा उत्पादकाचंच नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम बळीराजाच्या पाठी शासन आहे, हे आपण बघताच आहात. दर महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये केंद्र सरकारकडनं देखील डायरेक्ट त्यांच्याकडे निधी जमा होतो आणि ज्या ठिकाणी अशा प्रकारे फटका बसला आहे त्या ठिकाणी शासन ताबडतोब धावून जातं. आंबा उत्पादक शेतकऱ्याला देखील आज अधिवेशनाच्या काळामध्येच म्हणजे अधिवेशन संपल्या त्यांनी जाहीर केलं की अनुदान जे आहे ते पुढच्या काळात वाढेल देखील. पण शासन कोणालाही अशा पद्धतीने वाऱ्यावर सोडत नाही. आंबा उत्पादक शेतकऱ्याच्या देशी ठामपणे पाठीशी राहणार आहे. आखाती देशातील फटका जो आहे तो LPG गॅस म्हणजे व्यावसायिक गॅसवरती बसलेला 993 रुपये थेट वाढवल्यामुळे व्यावसायिक जे हॉटेल व्यावसायिक आहे त्यांच्यामध्ये नाराजी पाहायला मिळते. का वाटतं येणाऱ्या काळात युद्ध जर समाप्त झालं, या युद्धाचा फटका कमी बसावा यासाठी काय प्रयत्न? नाही, युद्ध लवकरात लवकर संपलं पाहिजे. आज तर बुद्ध पौर्णिमा आहे. आदरणीय मोदीजींची पण हीच भूमिका आहे की आम्हाला युद्ध नको, बुद्ध हवा. शांततेनेच विकास होऊ शकतो आणि हा विकसित देश जो आहे, महाराष्ट्र असेल किंवा आपला भारत देश असेल, तर त्याला शांततेनेच हा विकास घडवायचा आहे. आता अशा प्रकारचं युद्धाचं संकट जेव्हा येतं त्यावेळेला तमाम सगळ्या देशवासियांनी एक राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन जे काही आपल्यासमोर संकट येतं त्याला तोंड देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि शासन तर बघा, आता इतके दिवस हा गॅसचा तुटवडा जो भासत होता अशा पद्धतीने लोकांपर्यंत बातम्या जात होत्या, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यावर देखील मात करण्याचं काम हे सरकारने केलेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये देखील मोदी सरकार हे ठामपणे निश्चितपणे दिलासा देईल.
नक्कीच पाहायला गेलं तर येणाऱ्या काळात कुठेतरी युद्धाचा फटका जो बसत आहे त्यामुळे निश्चितच कुठेतरी त्याचा परिणाम जाणवणार नाही. त्यामुळे पाहायला गेलं तर सध्या तरी ठाण्यामध्ये आपल्याला आंबा महोत्सव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ठाणेकर आंबे घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहिलं तर बाजारात आता मोठ्या प्रमाणात आंबे येताना आपल्याला पाहायला मिळतात. देवगड असेल, हापूस असेल, ही क्वालिटीचे आंबे जे आहेत ते ठाण्यातील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. हे सर्वच जे आहेत ते व्यापारी जे आहेत ते शेतकरी आहेत, थेट या ठिकाणी आता त्यांचा आंबा घेऊन या ठिकाणी विकायला पाहायला मिळतात. देवगडचे हापूस आंबे असतील, या रत्नागिरी आंबे असतील, असे कोकणातले विविध आंबे आपल्याला या ठाण्यातील नौपाडा, गावदेवी परिसरात आपल्याला पाहायला मिळत आहे. संस्कार व कोकण विकास प्रतिष्ठानच्या वतीने आमदार संजय केळकर असतील, निरंजन डावखरे यांच्या वतीने आज शुभारंभ झालेला आहे आणि अनेक आंबे जे आहेत ते या गावदेवी मैदानात आपल्याला थेट शेतकरी विकताना पाहायला मिळतात. त्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका असेल, या आखाती युद्धाचा फटका मोठ्या प्रमाणात बसल्यामुळे आंब्याची आवक जावक या मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे. त्यामुळे साधारणतः महाराष्ट्रात देखील आंबे आपल्याला शेतकरी या ठिकाणी विकताना पाहायला मिळतात. त्यामुळे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी असणार असल्याचं देखील सरकार या ठिकाणी आमदार संजय केळकर यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरा अमित शिगवणसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.